नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही WhatsApp जर यूज करत असाल, WhatsApp हे सर्वजण यूज करतातच. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर WhatsAppमध्ये बऱ्याच प्रकारचे स्टेटस असतात. त्यातील काही स्टेटस आपल्याला आवडले तर ते गॅलरीमध्ये सेव्ह कसे करायचे ते WhatsAppमध्ये ऑप्शन असते. तर तुम्हाला आवडलेले स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये कशाप्रकारे सेव्ह करू शकता, ते अगदी सरळ सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण नक्की करा आणि शेअर पण मित्रांना नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. A few moments later. तर यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची मदत घ्यावी लागणार आहे. यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि ते आपल्याला स्टेटस सेव्हर नावाचं एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तुम्ही ॲप्लिकेशनचा लोगो पाहून घ्या. हे ॲप्लिकेशनचा लोगो आहे. लोगो नीट पाहून घ्या. तर ही ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. यानंतर ही ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर सगळ्या परमिशन इथे तुम्हाला द्यायच्या आहेत. मी ऑलरेडी सगळ्या परमिशन दिलेल्या आहे, त्यामुळे तुमचा वेळ पण वाया जाणार नाही. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, मी जे WhatsAppमध्ये स्टेटस पाहिलेले होते किंवा व्हिडिओ पाहिलेले होते ते सर्व इथे आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ते तुम्हाला 2 कॉलम भेटणार इथे. एक इमेज आणि दुसरा व्हिडिओचं. जर तुम्हाला फोटो हवे असतील तर फोटोमध्ये यावरती तुम्हाला सी ऑल करून सर्व इथे फोटो दिसतील. तर फोटो सेव्ह करण्यासाठी आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे. एक 5 सेकंदाचा ॲड लागेल. ॲड लागल्यानंतर इथे क्लोज बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे बघा. इथे डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. यावरती आपल्याला क्लिक करून आपण अशा प्रकारे फोटो डाउनलोड करू शकता. तसंच व्हिडिओसाठी आपल्याला बॅक यायचं आहे आणि या व्हिडिओ सेक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ स्टेटसचे व्हिडिओ दिसतील. यामध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडला असेल, कोणता स्टेटस आवडला असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि सेम प्रोसेस करायचं आहे. इथे सेव्ह करण्याचं बटन आहे बघा. इथे तुम्ही इथून तुमचा व्हिडिओ आवडलेला असेल तो सेव्ह होतो. इथून तुम्ही तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या WhatsAppमधील स्टेटस किंवा व्हिडिओज सहजरित्या तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून कोणत्या ॲप्सविषयी माहिती पाहिजे असेल ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.